हमारे जीवन का सबसे बड़ा जो पुरुषार्थ है वो यही हो सकता है कि अज्ञान निद्रा से जागने के बाद हम अपने आप को, अपने जीवन को भगवान के चरणों में समर्पित कर दें, अपने जीवन का सब भार उन्हें अर्पित कर दें। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। मेरा निश्चय बस है एक यही, एक बार तुम्हें पा जाऊं मैं। मेरा निश्चय बस है एक यही, एक बार तुम्हें पा जाऊं मैं। अर्पण कर दूं दुनिया भर का सब प्यार तुम्हारे हाथों में। सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। यदि मानुष्य का मुझे जन्म मिले तो तव चरणों का पुजारी बनूं। यदि मानुष्य का मुझे जन्म मिले तो तव चरणों का पुजारी बनूं। इस पूजक की एक एक रग का वो तार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। जब जब संसार का कैदी बनूं, निष्काम भाव से कर्म करूं। जब जब संसार का कैदी बनूं, निष्काम भाव से कर्म करूं। फिर अंत समय में प्राण तजूं भगवान तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। मुझ में तुझ में बस भेद यही, मैं नर हूँ तुम नारायण हो। मुझ में तुझ में बस भेद यही, मैं नर हूँ तुम नारायण हो।
मैं हूँ संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में, है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। बघा, आपण गृहस्थाश्रमी संसारी लोकांचा समास आहे. त्याची ॲटिट्यूड, त्याचा गमक, त्याचं यशाचं रहस्य सांगत आहे. त्याचं आणखीन आता आपण पुढे बघू. आता आपली आधी प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला युगधर्म समर्थांचे सामाजिक तत्वज्ञान, प्रपंच आणि परमार्थ, या प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा व श्रेष्ठ कसा, परमार्थात राहून सुद्धा सगळं कसं साधता येतं, हे सांगणारा हा समास आहे. किंबहुना समर्थ तर म्हणतात की विद्यार्थी, वानप्रस्थ, संन्यास या सगळ्या आश्रमांची आश्रयस्थान गृहस्थाश्रम आहे. त्यातल्या त्या गृहस्थाश्रमातला आदर्श भक्त आणि मुख्यतः त्या आदर्श भक्ताचा अंतरंग आपण गेल्या वेळी बघितलं. आणि मग आता आज आपण अंधानुकरण करायचं नाहीये. एक वेळ समजलं नाही तर समजलं नाही म्हणूया, कळत नाही म्हणूया, पण अंधानुकरण करायचं मुळीच नाही. त्याचा समर्थ आज आपल्याला पटवून देणार आहे. आणि मग खरा वैराग्यशील संसारात राहणारा कसा असतो त्याचं वर्णन येईल. आणि मग या ब्रह्मज्ञान अध्ययनाची समाजात आज दुर्दशा का, तर ह्याचा आपण गेल्या वेळी विवेकानंदांच्या वेळीपासून 1901 साली प्रसिद्ध झालेला, 1895 साली प्रसिद्ध झालेला आपण ग्रंथ बघितला, त्यातले विचार पाहिले, त्यातले हिंदू धर्मांबद्दल त्यांचे ठाम, त्या काळची ठाम मतं पाहिली, त्याच्यावरनं ते आज तगायत अजून चालू आहे. तर ते आपण बघितलं. पण आता आपण समर्थांच्या ओव्या आज आपण बघणार. आता गेल्या वेळे चटकन आढावा घेऊन, गेल्या वेळी आपण हे गृहस्थाश्रम, विद्यार्थी आश्रम, संन्यास आश्रम आदी ह्या आश्रम म्हणजे काय त्याचाच आपण बघितला अर्थ, श्रम शब्दाचा अर्थ बघितला. आणि आश्रम व्यवस्था म्हणजे एज ॲप्रोप्रिएट लाईफ ड्युटीज अँड स्टाईल, अशा या तऱ्हेनं आपण त्याचा एक आढावा घेतला. नंतर ही गृहस्थाश्रमात श्रेष्ठता वर्णन करणाऱ्या ओव्या बघितल्या. पण त्याच्यामध्ये मुख्य काय पाहिलं, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. आपण कुठल्याही आश्रमात असू, पण भूतदया सोडायची नाही आहे. आणि आपलं स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य सोडायचं नाही, काही झालं तरी.
असं जो करतो त्याला समर्थ योगी म्हणतात, योगेश्वर म्हणतात. आणि अंतरापासून वैराग्य म्हणजे मला जे आवडतं ते सोडून कर्तव्य आवडायला लागलं तेच वैराग्य. कोणीतरी विचारलं वैराग्याची सोपी डेफिनेशन का? तर त्यांनी वेदांत खूप अध्ययन केलं आहे. तर त्यांना विचारलं का बरं असं तुम्हाला वाटतं का? नाही म्हणजे ते विवेक चूडामणीमध्ये वगैरे फार कठीण डेफिनेशन आहे वैराग्याची. काही वैराग्य म्हणजे काही सोडायला सांगू नका काही. तर तर त्याचं बघा संतांनी अ, खूपच सोपी व्याख्या केली आहे वैराग्याची. ते म्हणले एकदा आपलं भगवंत हे ध्येय ठरलं ना, एक साधना ठरली, मला काय जमतंय ते. त्या साधनेच्या आड जे जे येतं ते बाजूला सारायचं म्हणजे वैराग्य. झालं सोपं आहे म्हणले. की काही वेगळं वैराग्य वेगळं काही नाही. माझ्या साधनेच्या आड जे येतं ते सोडायचं आहे फक्त. इतकं सोपं आहे. हं. आणि त्याला समर्थ महद्भाग्य म्हणतात. आणि असा जो वैराग्य झाल्यावर त्याचं काय होतं? त्याला त्याची साधना एफर्टलेस होते. जी काय ठरवली असेल ती. नियमाने होते. आणि त्याला ते योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार आणि त्यालाच इतर प्राणीमात्रांचं अंतरंग उलगडतं आणि म्हणून त्याचं प्रेमाने वागणं अगदी सहज होतं. त्याच्या जीवनात माधुर्य येईल. बरं. मग आता लोकांना तो दुश्चित वाटतो म्हणजे असं की त्याला तो स्वतः खूप सुखी असतो. त्याला त्याची साधना चाल चाल खूप छान चालू आहे ह्यातच त्याला आनंद असतो. पण लोकांना वाटतं अरे हा अजून ह्या अशाच ज्या जुन्या अपार्टमेंटमध्ये राहतो का जुन्या घरी राहतो, याची गाडी जुनीच आहे किंवा जे जे काही बाकी जे काही उत्कर्षाचे निकष आपण उगीचच काहीतरी मानलेले आहेत की नाही. ते वाटतं लोकांना असं वाटतं ह्याचं संसारात लक्ष नाही, पण तो अगदी व्यवस्थित असतो. कारण अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. आणि ह्याला असं ज्याला जे विनासायास जमतं, त्यातच त्याला आनंद वाटतो, त्याला समर्थ म्हणतात पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच अशा सत्संगाची, संतांची, गुरूंची आपल्याला गाठ भरते आणि गाठ भेट पडते एवढंच नव्हे, तर त्यात आपल्याला गोडी वाटू लागते. आणि त्याला आपण ते असं वाटतं, अरे हे छान आहे, हे छान आहे, हे 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 असं पाहिजे. माझं जीवन पण असं समर्थांनी सांगितलंय, तसं माझं जीवन बनलं पाहिजे. तर याला पूर्वजांच्या पुण्यकोटी, पूर्वजांचं पुण्य. ते का असं आहे, भगवंत अगदी वेळ प्रसंगी बरोबर सगळं घडवून आणतो बघा आपल्या या समासासाठी. एक स्वामी आहेत भारतामध्ये, ते कुठे आहेत? पणजीला आहेत असं वाटतं मला. ते स्वामी सुघोषानंद, तुम्ही अनेकाने त्यांची भजनं ऐकली असतील बघा. त्यांच्याशी चर्चा चालू होती तर म्हणले मग मग म्हणले हे पूर्वजांच्या पुण्यकोटी त्यांच्याशी बोलताना की मग म्हणे मग पुरुषार्थ काही आहे का नाही म्हणले. का सगळं म्हणायचं आम्हाला का साधत नाही? पूर्वजांनी आमचे पुण्य केलं नाही हो म्हणून म्हणून आम्हाला म्हणे तर त्यांनी मला एक एक प्रश्न विचारार्थ पाठवला. हे आपण गेल्या वेळी बघितलं, हे आपण पुन्हा बघू. पण त्याच्या आधी त्यांनी पाठवलेला प्रश्न सांगितला. म्हणले, डू वी ट्रूली हॅव फ्री विल ऑर इज एव्हरीथिंग प्रीडेस्टिन्ड? भागवत काका ह्याच्यावर मला उत्तर द्या. आता त्यांना माहिती नाही असं काहीच नाही बरं का. ते मला आपलं ते उत्तेजनार्थ माझ्या मनात भगवंताचे विचार असावेत, की माझं मडकं किती पक्क आहे म्हणून त्यांनी विचारलं असेल. ते हरकत नाही, पण मला ती संधी वाटली विचारांची. त्यांच्याशी माझी देवाणघेवाण मधून मधून आता हाच सत्संग त्यांच्याशी चालू असतो माझा. तर मी आपले त्यांना जे विचार कळवले, तर आता हा आपलाही सत्संग आहे, तुमच्यात पेश करतो. तुम्ही पण त्यातलं काही चूक बरोबर सांगा. कारण हे कारण काय झालं ह्या निमित्ताने आपली ह्या ओवीवरती चिंतन होणार आहे की पूर्वजांच्या पुण्यकोटी. मग असं नको वाटायला की मग मला साधत नाही कारण इट इज नॉट माय फॉल्ट. असं असं नाही. तर बघा त्यांना, डू वी ट्रूली हॅव फ्री विल ऑर इज एव्हरीथिंग प्री डेस्टिन? तर बघा त्यांना मी काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो की तुमच्याशी शेअर करतो, तुम्ही सांगा चूक बरोबर.
पहिली गोष्ट, हा प्रश्न पशु, पक्षी, वनस्पती यांना मी स्वतंत्र विचार, आचार करू शकतो का? हा प्रश्न त्यांना पडतच नाही. कारण ते केवळ निसर्ग नियमाने, बायोलॉजी, फिजिओलॉजी, जेनेटिक्सच्या नियमाने ते जीवन जगतात. सोपं आहे ना इथपर्यंत. हां, उदाहरणार्थ त्यांना काय दसरा, दिवाळी, वाढदिवस, पुरस्कार त्या प्राण्यांना काय आहे? काही नाही. वनस्पतींना काय सगळं ठीक आहे त्यांना. त्यांना काही प्रश्नच येत नाही. तर उरला आपण मनुष्य प्राणी. आपला फक्त प्रश्न आहे. मग आपली स्थिती कशी आहे? मनुष्याला बायोलॉजी, फिजिओलॉजी नाही आहे का? नाही, नाही आहेत. हे नियम आहेत. पण ह्याशिवाय आणखी काहीतरी अधिक अलौकिक लाभले आहे याशिवाय. आणि ते कळायला जरा वेळ लागतो, की काय अलौकिक लाभले आहे ते. आणि ते कळायला वेळ का लागतो? त्याला पण एक कारण आहे, की ते कारण असं, की जसं मी नुकतंच मानव जगात आलो आहे. जसं पदार्पणाची पहिलीच कसोटी खेळत आहे मी. पहिल्यांदाच मनुष्य झालो आहे. म्हणून बहुसंख्य लोक खाओ पिओ मौज करो असे असतात. त्यांना कोणी उपदेश केला तर त्यांची फ्री विल म्हणजे काय असते? त्यांची फ्री विल म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मला करू द्या. तुम्ही सांगणारे कोण? हं. हे विचार, मग त्यांचं समर्थन आणि या समर्थनाचं सुद्धा एक आकर्षण असतं, की मी असंच वागणार. हे म्हणजे फ्री विलची प्राथमिक अवस्था. इथून फ्री विल सुरू होते. फ्री विलची मी त्यातलंच आहे, पण पण आपलं उदाहरण म्हणून बघूया. पण हळूहळू अनुभवातनं काय जाणवतं, की माझ्यासह केवळ मजा करायला येणारे कोण आणि माझे खरं हित चिंतणारे कोण? हं. अशा हितकारी गुरुजनांनी सांगितलेल्या 10 पैकी 2 गोष्टी जरी ऐकल्या, की मग स्वानुभवाने पटतं, की माझ्यापेक्षा स्वामीजींना, गुरुजींना माझं हित कशात आहे ते त्यांना अधिक समजतं माझ्यापेक्षा. असा प्रवास मी बुद्धिपूर्वक सुरू ठेवणे आणि ते सर्वस्वी माझ्या हातात आहे 100%. हा प्रवास सुरू करण्या इतकी खात्रीलायक गोष्ट दुसरी कुठली नाहीच आहे. जगामध्ये आपल्याला यश मिळेल नाही तर नाही मिळेल, घरातले लोक आपलं ऐकतील नाही तर नाही ऐकतील. राजकारणामध्ये आपल्या पसंतीचे लोक निवडणूक येतील नाही तर नाही येतील, तर हे काही आपल्या हातात नाही. पण मी बुद्धिपूर्वक संतांनी सांगितल्यासारखं वागणं हे सर्वस्वी फक्त माझ्याच हातात आहे आणि खात्रीशीर आहे. आजूबाजूला प्रलोभने आहेत, मी नाही म्हणत नाही. पण त्यांना बळी पडण्याचं काम तर पशु पण करतात. अ, आणि खरं म्हणजे हेच मी जन्मोजन्मी करत आलो असणार. म्हणूनच ते मला आज सवयीचं आणि सहज वाटतं. नाहीतर अगदी सहज वाटतं. कारण मी तर तेच करत आलोय जन्मोजन्मी. माझा कदाचित पहिला जन्म आहे. हं. पण ह्या पशु पॉवरला झुगारून मानव बनण्याची अभिलाषा बाळगणे ही खरी फ्री विल असणार. आता बघा तुम्हाला पटतंय का नाही? तर ठीक आहे, तर हे माझ्या मनात आलेले विचार लिहिले आहेत. ही परीक्षणाची संधी लाभली, ते असू द्या. पण मग म्हणले ते प्री-डेस्टिनचं काय झालं? मग प्री प्री-डेस्टिन पण आपण बघूया. की आता म्हटलं प्री-डेस्टिन म्हणजे काय? अजून झालेलं नाही. समथिंग दॅट इज येट टू हॅपन. इट इज इन द फ्युचर. सो देर इज नॉट इनफ डेटा अवेलेबल भविष्याबद्दल. पण उदाहरणार्थ समजा मी एक हवेत दगड फेकला, तो अजून खाली पडला नाही आहे आणि मी जर प्रेडिक्ट केलं की हां आता हा दगड पडणार आहे, तर मग मला मला भविष्य कळलं का? नाही नाही नाही. याला भविष्य कळणं म्हणत नाही. हे नियमाने चाललेलं आहे. शास्त्रज्ञांनी जडपदार्थांवरती वर्षानुवर्ष संशोधन करून हे ऑब्झर्वेशन केलं इनर्ट मॅटरबद्दल. मग फ्युचर कोणी कॅन वी ॲक्च्युअली वर्क इन फ्युचर? नो. Scientists who studied the human mind
have developed a perfect theme and plan to make us happy. मी जर इतका भाविक आहे, कुतूहल आहे मला भविष्याबद्दल, तर आय बेटर स्टार्ट प्लॅनिंग अँड देन वर्क विथ माय एक्झिक्युशन एफर्ट्स. आय कॅन रिकन्फर्म द लॉज. जसं तो दगड खाली पडणार हा नियम मी सांगितलं आणि आला, तसं आय कॅन रिकन्फर्म द लॉज ऑफ हॅपीनेस पुट फोर्थ बाय ऋषीज अँड देअर लिटरेचर लाईक गीता एटसेट्रा. पण बाय स्टँडर्ड्स म्हणजे त्याला मराठीत बघे म्हणतो ना, बघे बघे पुष्कळ असतात. तर बघे असतात तर ते, किंवा त्यांना आपण विंडो शॉपरवाले म्हणू, विंडो शॉपिंग करणारे. मग त्यांना हू जस्ट सी द स्पेक्टॅक्युलर एंड रिझल्ट्स आणि ते म्हणतात इज अ मिअर डेस्टिनी आहे, अमुक आहे तमुक आहे. आता बघा, विवेकानंदांनी, आज आपल्याला विवेकानंद मोठे झालेले दिसतात, पण विवेकानंदांनी कमी कष्ट उपसले का? कमी साधना केली का त्यांनी? मग असं उगीच म्हणायचं हां त्यांची डेस्टिनी तशी होती म्हणून ते मोठे झाले? नाही नाही, हे तर त्यांच्या प्रयत्नांचा अपमान आहे. असं नाही. तर हे किंबहुना जी माझी पुरुषार्थ आणि प्रारब्ध, तर आजच्या प्रयत्नांनी मी माझं उद्याचं येणारं प्रारब्ध मी बनवतोय. आजच्या पुरुषार्थ, आज केलेल्या कामानी मी उद्याचं प्रारब्ध जे माझ्या मनात, माझ्या वाट्याला येणार आहे ते मी बनवतोय. हां, ते एक संत खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, त्यांच्यापाशी लोक, आता गुरुजी सुद्धा सांगत होते, तुम्ही आता म्हणे भगवे कपडे घालून हिंडता, ते लोक विचारतात प्रवासामध्ये, हां काय तुम्हाला स्वामीजी भविष्य येतं का? हात बघतात का? तर म्हणले, संतांपाशी भविष्य विचारायला जाऊ नका, संतांपाशी भविष्य कसं घडवायचं हे विचारायला जा. तर एनिवे, तर हे पूर्वजांच्या पुण्यकोटी, संग्रह असलेल्या गाठी. तर ही पूर्वजांची पुण्यगाठ म्हणजे काय? मला अवेलेबल लिटरेचर आजूबाजूला आहे, पण त्याचा मी उपयोग केला पाहिजे, ते मी तपासून पाहिलं पाहिजे. अंधानुकरण तर कोणी आपण करतच नाही, सांगितलं तरी आपलं होत नाही. पण मी ते त्याशी प्रयत्न करून, शहानिशा करून मी खरोखर माझा ते तपासलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातनं आपल्या ज्या अडचणी आहेत तुमच्या आमच्या, की का बरं असं वाटतं, की कारण का आता ते म्हणले, आणखीन एक जण म्हणले, की म्हणले समर्थांचा आता 14वं दशक चालू आहे आपला, ते म्हणले या दशकांपर्यंत आल्यावर असं पटतं की मी हे जगातलंच काही, संसारातलंच काही समर्थांकडे उपासनेचं फळ म्हणून समर्थांकडे मागता नाही कामा, हे पटतं. पण ह्या व्यतिरिक्त काही फळ असावं किंवा मागावं तर ते फार दूर कुठेतरी अस्पष्ट वाटतं. त्याच्याविषयी मग मोटिवेशन वाटत नाही की मी कशासाठी करतोय. किंबहुना हे मला त्याचं क्लॅरिटी येत नाही. किंबहुना देहानं भोगता येत नाही याचे अस्तित्व मी मानत नाही. ते असेल का नाही असा म्हणत कोणीच नाही की देह महत्वाचा आहे, पण देहाने भोगणाऱ्या वस्तूंचं महत्त्व माझं कमी होत नाही. किंबहुना नकळत उपभोग्य वस्तूंची ज्या उपदेशामध्ये, कीर्तनामध्ये, पुस्तकांमध्ये जी निंदा असते त्याच्याबद्दल मनात माझ्या अजून प्रेम आहे. आणि आणखीन एक म्हणजे मी बहुमत, मेजॉरिटी प्रमाण मानतो की हां सगळे, हां हे एवढं साहजिकच आहे, असं बरोबरच आहे, न्यू इयरला असं पार्टी होतच असते, जे काय असेल ते. तर ह्यानी मी काय करतो, माझ्या बुद्धीने, माझ्या आवडीनिवडी किंवा सवयींचं मी समर्थन करतो. पण ह्या सगळ्याला एक उत्तर जे आहे, याला उत्तर सुद्धा गृहस्थाश्रमातूनच मिळालेलं आहे. तर आपण आज जी गोष्ट बघणार आहोत, दक्षिणेमध्ये अरुणगिरी नावाचे खूप स्वामी होऊन गेले. त्यांचा पूर्वकाळ थोडा वेगळा होता, पण इथं पूर्वजांच्या पुण्यकोटी म्हणजे त्यांचं आता असं म्हणतात, इतिहास आपल्याकडे खूप छान ठेवला गेला नाहीये. कोणी म्हणतात मग ते कर्जबाजारी झाले, व्यसनी झाले, त्यांची पत्नी कोणी म्हणतात सोडून गेली, कोणी म्हणतात वारली.
मग ते कर्जबाजारी इतके झाले की त्यांना घर सावकाराच्या ताब्यात द्यायला लागलं. मग त्यांच्या मोठ्या बहिणीनं त्यांना ठेवून घेतलं, या अरुणगिरीनं त्यांच्या पूर्वाश्रमात. पण या बहिणीबद्दल आदर होता बरं का, पण ते व्यसनाधीन होते. हे सगळं जे म्हटलं ना, त्या लहानपणी त्यांनी सगळं अध्ययन केलं होतं परमार्थाचं, पण ते पटलं नसणार मनामध्ये. तर ते नंतर असा काही त्यांच्या जीवनात बहिणीनं त्यांना मार्गाला लावलं, ते नंतर स्वामी झाले. अरुणगिरी स्वामी झाले. आणि ते त्यांच्या नंतरच्या लिटरेचरमध्ये आपल्या ह्याचं क्रेडिट आपल्या बहिणीला देतात. ही बहीण गृहस्थाश्रमी होती. तर ते गृहस्थाश्रमात राहून याची उत्तर त्या बहिणीपाशी होती. आणि तर हे सगळे प्रश्न त्या अरुणगिरीनी त्याच्या पूर्वायुष्यात विचारलेले आहेत. तर ही जी एक छोटी नाटिका ती आपण आता बघूया, की अरुणगिरींबद्दल. त्याची बहीण कसं, त्या बहिणीबद्दल आदर असतो, पण त्या व्यसनाधीन होऊन तो जो संवाद होतो, आणि त्यांनी लहानपणी कार्तिकेय जे गणपतीचे पार्वती नंदन दक्षिणेत मानतात अवतार, त्यांची उपासना केलेली असते. या कल्पनेतल्या गोष्टी नाही आहेत बरं का. आपल्या मनाचे जे लेयर्स आहेत ते गळून पडले पाहिजेत. खोट्या भावना, संकल्पना, हे सगळं देहामध्ये सुख आहे, अमुक आहे, तमुक आहे. तर ती नाटिका आपण थोडक्यात बघूया. चालेल ना? 6 मिनिटाची आहे फक्त. बघूया. ऋण के तौर पर दे सकते हैं। गिरवी क्या रखोगे? घर। आपको क्या लगता है इसके बाद क्या हुआ होगा और क्या होना था? घर पर साहूकार का कब्जा हो गया, पत्नी छोड़कर मायके चली गई और अरुणगिरी को आदि अम्मा अपने घर ले आई। अरुण कहां से आ रहा है? वेश्या की मंडी से। सुना है मंडी में और वेश्याएं आ गई हैं और तू उनके लिए सौदा, इत्र, फूल, पान, सुपारी लेने के लिए दौड़ता रहता है। तो क्या हुआ, वो मुझे रोटी भी तो देती है। तुझे यहाँ रोटी नहीं मिलती? हाँ, पूरा गांव जानता है कि तू वेश्याओं का नौकर बन गया है और कोठों पर सारा दिन बैठा बैठा जवान लड़कियों को निहारता रहता है। क्यों अरुण, तुझे क्यों इतनी आसक्ति है देह से? बस करो अम्मा, थक गया हूं मैं तुम्हारी और संतों की वाणी सुनते सुनते। तू नहीं चाहती ना तो मैं इस घर में फिर कभी नहीं आऊंगा। लोग निंदा करते हैं वेश्यागमन की, पर मैंने राजपुरुषों से लेकर भले लोगों तक को वेश्याओं के कोठों पर देखा है। लोग निंदा करते हैं, पर मैंने भले लोगों को पर स्त्री गमन करते देखा है। क्यों लोग सार्वजनिक तौर पर जिसकी निंदा करते हैं व्यक्तिगत जीवन में उसी की अभिलाषा रखते हैं? क्यों अम्मा? क्योंकि शरीर का सुख ही सबसे बड़ा सुख है। ये शरीर ही सच है, बाकी सब झूठ। ये शरीर सच है तो ले, मैं भी शरीर हूं। भोग सकता है तो भोग इस शरीर को। अपनी कमजोरी छुपाने के लिए पूरे समाज को गाली देता। अगर शरीर का सुख ही सबसे बड़ा सुख है तो मैं तुझे अपना शरीर देने के लिए तैयार हूं। भोग सकेगा इसे? अम्मा, तुमने क्या कह दिया? क्या शरीर का सुख ही सबसे बड़ा सुख है? अरुणगिरी ने सोचा न था कि जीवन का यह सच इस रूप में भी कभी सामने आएगा। पर
पर अभी तो अरुणगिरी के लिए सच पर पड़े कई पर्दे उतरने बाकी थे। क्या कह दिया आंधी अम्मा? क्षमा क्षमा कार्तिकेय स्वामी, पार्वती नंदन, अब मेरे लिए कोई रास्ता शेष नहीं। मृत्यु ही मेरे लिए सत्य है, आत्महत्या ही मेरा प्रायश्चित है। और जो आत्महत्या करने के बाद भी न मरे तो? मरने के लिए ही तो आत्महत्या कर रहा हूं। क्या तुम जानते हो कि मरने के बाद वास्तव में मृत्यु होती है? यानी क्या तुम्हारे शरीर के मरने से तुम्हारी मृत्यु होगी? तुम उसे कैसे मार सकते हो जो कभी नहीं मरता? मृत्यु तो शरीर की होती है मूर्ख। तुम तो मरने के बाद भी जिंदा रहोगे, फिर कहां जाओगे? किससे भाग रहे हो? फिर मैं कहां जाऊंगा? फिर मैं कहां जाऊंगा? ठहरो, रुको। कौन हो तुम? मैं एक धनवान ब्राह्मण हूं। धनवान ब्राह्मण? मैंने तो आज तक निर्धन ब्राह्मण ही सुना था। अनात्मा की ओर भागने वाले ही निर्धन होते हैं। उन्हें ब्रह्म का ज्ञान नहीं होता, इसलिए वे ब्राह्मण भी नहीं हो सकते। तुम्हारी बातें मैं समझ नहीं पा रहा हूं सन्यासी। जो स्वयं से न भागने का वचन दे सको तो मैं तुमसे बैठकर बात कर सकता हूं। कौन है आप? इस शरीर को कुछ लोग कार्तिकेय भी कहते हैं। अब तुम बताओ, इस शरीर का नाम क्या है? अरुणगिरी। तुम आत्महत्या क्यों कर रहे थे? मेरा आनंद ही मेरे विषाद का कारण बन गया था। जो बदल जाए वह आनंद कैसा? जो क्षणिक है, अस्थाई है, वह आनंद कैसा? मैं तो उस आनंद में रमा रहता हूं जो स्थायी है। तुम जिस आनंद के पीछे भाग रहे थे वह अस्थायी था। मेरा आनंद इससे भिन्न है, जो किसी व्यक्ति या वस्तु के द्वारा नहीं मिलता, इसीलिए उसे मुझसे कोई छीन भी नहीं सकता। तो क्या जो मैं अब तक भोग रहा था वह सच नहीं था? यदि वह सच होता तो तुम आत्महत्या क्यों कर रहे होते? तो क्या मैं भी तो विचारतो पुढे, मला पण ज्ञान मिळेल का? आणि बघा, त्यांनी ब्राह्मण शब्दाची किती सुंदर व्याख्या केली. जे अनात्माच्या पाठीमागे लागतात ते निर्धनच असतात, आणि ज्यांना ब्रह्मज्ञान नाही मग ते ब्राह्मण पण नाही. कारण आज समर्थ ब्राह्मण शब्दाबद्दल एक व्यक्त करणार आहेत खेद. कारण उगीच त्यांचं नाव वंशानी ब्राह्मण आहे, पण आपणच केवढी अवनती करून घेतली. पण ही पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असलेल्या गाठी त्यांची. आणि मग त्याला प्रचिती वीणच आहे ज्ञान. बुद्धीनं त्यांनी त्याच्या अरुणमध्ये प्रचिती घेण्यासाठी उत्तेजना दिली. प्रचिती वीण अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणी आसी. म्हणजे त्याला संसार पण नाही आणि परमार्थ पण नाही, दोन्हीकडे नागवला जातो. पण म्हणून आपला नेहमी प्रचितीवर आणि बुद्धीनं दिलेल्या निर्णयावर समर्थांचा भर आहे. या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती वीण कामानये, उपायासारिखा अपाये शहाणे जाणते. म्हणजे आपण जो जो उपाय म्हणून करायला जाऊ तो अपायच होईल. कारण अंधानुकरण केल्याने उगीच काहीतरी वाटेल. मला देवाची मी अशी प्रार्थना केल्यावर माझ्याच आनंदाच्या कल्पना, मला पैसे मिळतील, मला काय जे काय असेल ते ऑफिसमध्ये प्रमोशन मिळेल, काय असेल कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागेल, जे काय असेल ते त्याचा काही खरं संबंध नाही. उपायासारखा अपाये शहाणे जाणते. आता ह्याच्यावर पुन्हा आणखीन एक असर्शन म्हणून, अंधानुकरण केल्याने कसं होतं की स्वतःचे दोष झाकण्यासाठी मनुष्याच्या आतून हे घडतं. आमचे आचार्य खूप छान सांगायचे
ते म्हणायचे, "अरे अरविंद, ह्याची जी ग्रंथ शिकतोस तू, त्याची प्रचिती आतमध्ये पाहायची. हे सगळ्या ग्रंथांचं भाषण, अध्ययन हे काही तुझ्या अहंकाराची सजावट नाही आहे. त्याचं तुझ्या अंतरंगामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. नुसतं सांगून काय उपयोग? अरे मी हे ग्रंथ वाचलेत, ते ग्रंथ वाचलेत. तुझ्या वर्तणुकीत फरक झाला का? तुला त्याचं महत्त्व पटलं का? ते ते त्याचं आहे. वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टोची मेले. दोहीकडे अंतरले, इहलोक परत्व. कारण काय आहे, मी माझ्यामध्ये बदल घडवून आणायला तयार नाही. सध्या मी म्हणतो, मला माझं घरातले लोक सुखदुःख देतात, अमुक देतात, तमुक देतात. पण ते खरं माझ्या वागणुकीत आतमधले माझे रागद्वेष गुणदोष फक्त बाहेर प्रगट होत असतात. मग तेच बाहेर दुसरीकडे गेलो, तिथे प्रगट होतात. तिथेही पुन्हा मी दुःखीच होतो. रागे रागे निघून गेला, तरी तो भांडोची मेला. बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी. हं, निघून गेला परी अज्ञान. त्याचे संग आता मग आता लोक त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे. ते असं आहे, त्याच्या संगतीला लोक का लागतात? तर त्यांना अट्रॅक्शन असतं भगव्या कपड्यांचं म्हणा, किंवा घर सोडून गेलेल्यांचं अट्रॅक्शन असतं म्हणा. मग ते पण ते दोघे समानच आहेत. आशावादी अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. आता घरामध्ये संसारात राहत असतो, आपले नातेवाईक असतात, ते आपले गुणदोष पचवून घेतात. ओळखीचे लोक, समाजातले लोक असतात, ते थोडंफार आपलं सहन करतात. नवीन देशामध्ये गेल्यावर ते कशाला सहन करतील? गृही पोटे विण कष्टती, कष्टी होऊन निघून जाती. बाहेरचे लोक त्याला ठाई ठाई मारती, चोरी भरता, तर चोरीचा आळ त्याच्यावरच घेतात. तिथे त्याला किती त्रास होत होतो. आता त्याच्यापेक्षा खरं वैराग्यशील आणलं पाहिजे की नाही आपण? खरं वैराग्यशील मनामध्ये जेवढं जमेल तेवढं. तर अवडंबर करायचं नाहीये. आहा, ही लाख मोलाची ओवी आहे. आपले गुरुजी हे अनेक वेळा ही ओवी कोट करतात. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजोन निघोन गेला. जणू काही समर्थांनी आपलं आत्मचरित्र स्वतःच सांगितले, स्वतःच वर्णन करतायत. तेणे जन पावन केला, आपणा ऐसा. आता बघा, समर्थ बोहल्यावरून पळून गेलेले आपल्याला संसाराचं महत्त्व सांगतायत. आणि पण ते का पळून जायला हरकत नाही, पण संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेणे जन पावन केला, आपणा ऐसा. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहा. हां, सत्संगती बरी पहा. तर आपणच थोडं आत्मनिरीक्षण करू. मीच विचार केला, ज्या दिवशी समजा माझा आपला क्लास नसेल किंवा इतर कुठला क्लास नसेल, तेव्हा मी काय करतो? मी काही नाही हो, टिवल्या-बावल्या करत वेळ फुकट घालवला. आता तर आता काय, मग आता बघा, म्हणून सत्संगतीत राहणं चांगलं की नाही? म्हणून तुमचे सगळ्यांचे उपकार आहेत माझ्यावर. खरंच सांगतो, खोटं नाही सांगत आहे. कारण मग त्यांनी माझा अभ्यास होतो. नाहीतर मी उडाण टप्पूसारखा कुठेतरी काहीतरी केलंच असतं. हं, कारण का विवेकाची परीक्षा नाही. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा. दीक्षा म्हणजे कमिटमेंट, गोल, डेडिकेशन. ते नाही. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. भिक्षा म्हणजे फक्त खायला असं नाही, सुख मिळणार नाही. हे कुठल्याही तुम्हाला कुठेही कोणाच्याही घरी तुम्हाला दारात उभं करणार नाहीत. नोबडी वुड बी फ्रेंड्स विथ यू. कारण ते म्हणतील यांची संगत नको. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. जो तुम्ही संसारात राहा किंवा परमार्थात राहा, तुम्ही दुसऱ्याचे अंतरंग जाणार, त्याला काही कमी पडणार नाही. हे कसं आहे माहिती आहे का? एक संतांनी खूप छान सांगितलं, जो म्हणले आपल्या आईवर खरं प्रेम करतो, तोच दुसऱ्यांच्या
आयांवरती प्रेम करू शकेल की नाही? हां. जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो, त्याला दुसऱ्याची भाषा त्याचा द्वेष नाही करणार दुसऱ्याच्या मातृभाषेचा तो. हां. तर आधी आपलं स्वतःचं अंतःकरण कळलं पाहिजे. मग त्याला खरोखरच काही कमी पडणार नाही. म्हणजे ही वुड बी अ सोर्स ऑफ हॅपीनेस फॉर अदर्स अँड ऑफ कोर्स फॉर हिमसेल्फ. आणि आता मग हे सगळं इतकं सुंदर तत्वज्ञान आहे. हं. मग ह्या अध्ययनाची, ह्या ब्रह्माची म्हणजे आनंदाच्या परमोत्कर्षाची समाजात आज एवढी दुर्दशा का? त्याच्यावर बघा समर्थ काय सांगतात बघा. की नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. हे नीच याती म्हणजे असं आहे, त्या काळचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तर त्या काळी आजकाल भांडण रिअल इस्टेटवरनं होतात, जुन्या काळी पण व्हायची त्यांची. पण त्यात उदाहरणं आहेत. आता काय झालंय ते डिजिटायझेशनमुळे अनेक जुने कागदपत्र बाहेर येत आहेत. तर एकांशी ओळख झाली, ते मोडी येते त्यांना. मग ते न्यायालयामध्ये त्यांना मोडीचं ट्रान्सलेशन बरोबर आहे की नाही करायला बोलवतात. ते सांगत होते भावाभावांमध्ये भांडण झालं. हे आता 250 वर्षापूर्वी ज्यावेळेस अजून ते पेशवाई होती तेव्हाचं, पण त्यावेळेचं ते 2 भावांमध्ये भांडणं झाली जमिनीवरनं. ते एका भावानी तो भाऊ मुसलमान झाला. का? कारण का त्या काळचे राज्यकर्ते मुसलमान होते. मग ते त्यांचंच राज्य म्हटलं तर त्याच्याप्रमाणे त्यांनी ती सनद लिहून दिली. मग तर असं मी गुरुत्व म्हणजे मी मोठं पण कोणाला मानलं? हां, ह्याची राजसत्ता आहे का? त्याला मानलं. मग त्याने ते कागदपत्र त्यावेळचे करून दिले त्या राजानी. पण ते मोडीत असायचे त्यावेळेस. ते मोडीत केले. मग ती जमीन खरी कोणाची? मग ते बघा. तेथे आचाराची बुडाल. हं. मग ते वेदशास्त्र ब्राह्मण म्हणजे तुम्ही सत्याने तुम्ही वागाल त्याला कोण विचारणार? कारण राजसत्ता तशी आली. ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणाशीच अधिकार. आता इथे ब्रह्मज्ञान म्हणजे बघा, ही श्रुती जी आहे ना, ती त्याच्यासाठी अधिकार लागतो की नाही ज्ञान मिळवायला, साधन चतुष्टय लागतं. ते त्या काळच्या जे जे कोणी ब्रह्मज्ञानाचे उपासक होते ते ब्राह्मण जातीने म्हणत आहे किंवा कुळामध्ये जन्म झाला त्याला म्हणत नाही आहेत. पण त्यांचा अधिकार आहे. पण त्याचा गैरउपयोग झाला तर असं वेदांमध्ये अर्थ आहे, त्याचं वचन आहे, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. की ते ब्रह्मज्ञान यू शुड डेडिकेट युअर लाईफ फॉर ब्रह्मज्ञान. पण त्याचा अर्थ न करता हे ब्राह्मण बुद्धीपासून चेवले. आता ते ब्राह्मण ते 4 भाऊ त्यातला एक मुसलमान झाला. आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. म्हणजे नीच जातीच्या त्याचे शिष्य झाले. कित्येक दावल मलकास जाते. दावल मलक तुम्हाला माहिती आहे ना? पीर पीर असतो. एक पीर म्हणजे तिथे मुसलमान त्यांच्या साधूंना पुरतात आणि मग त्याला चादर पाहतात, त्याला काही आता त्याला काही देणगी द्यायची असेल ते त्या थडग्यावर तिथे देतात. कित्येक पिरास भजती, कित्येक तुरक होती आपल्या इच्छेने. तुरक म्हणजे तुर्क. त्यावेळेस तुर्कस्थानमधनं आलेले मोगल वगैरे होते त्यावेळेस. हे समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. ऐसा कलियुगींचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. वर्णसंकर याचं सुंदर भाषांतर एका संतांनी खूप छान केलं. म्हणजे ॲप्टिट्यूड नसताना तुम्हाला ते पद मिळणं, केवळ तुम्ही राजकारण्यांना जवळचे आहात म्हणून किंवा सोयीचं आहे म्हणून, पण दॅट पर्सन ऑफकोर्स इज नॉट एलिजिबल. गुरुत्व आले नीचे आती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. हे ब्राह्मणास कळेना, त्याची वृत्तीच वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. ते काय आहे माहिती आहे का? हे रेफरन्स असा आहे, आपलं काय झालंय गेल्या 150-200 वर्षात हे पौरोहित्य, पूजा सांगणं आणि ब्राह्मण आणि धर्म ह्याचे सगळे आपण समानार्थी शब्द केलेत. खरं. हे काही खरं ब्राह्मण पद नाही. आणि त्यामुळे आता ते अर्थार्जनार्थ साधन जे पौरोहित्य करतात त्यांना आहे.
पण त्यासाठी तुमची वृत्ती कशी पाहिजे, शुद्ध वृत्तीची पाहिजे. आता रामकृष्ण परमहंसांचे वडील सुद्धा ब्राह्मणच होते. त्यांचा पण त्यावेळेस सत्यवक्ते म्हणून दरारा त्याचा लौकिक होता. पण ते काय म्हणले त्यावेळे तुम्हाला माहिती आहे ना ती केस, कोर्टात गेल्यावर ते म्हणले मी खोटी साक्ष देणार नाही. ते काय झालं, त्यावेळचे एक जे वतनदार होते त्या गावी, त्यांना एकाची जमीन गिळंकृत करायची होती. म्हणून त्या छोट्या खालच्या न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही या गावच्या कोणी प्रतिष्ठित माणसांची जर साक्ष काढली तर मी तुम्हाला ही जमीन देईन. मग ते रामकृष्णांच्या वडिलांकडे आले, खुदीराम चट्टोपाध्याय यांच्याकडे आले आणि ते म्हणले तुम्ही अशी मला साक्ष द्या. तो गावचा दादा मनुष्य तो. ते म्हणले मी नाही देणार अशी साक्ष. बर, त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी रागवून यांच्या विरुद्धच खटला केला आणि ह्यांचीच जमीन गिळंकृत केली. आता मी गोष्टीत गोष्ट सांगतो, पण भले लोक पण असतात. तर दक्षिणेक ह्याला कामरकपूर जे गाव जिथे रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला, तिथल्या राजाला म्हणजे तिथल्या संस्थानिकाला कळलं की अशा महान थोर माणसाला असं झालंय, तेव्हा त्यांनी त्यांना आपल्या घरी आपल्या राज्यात बोलवलं आणि त्यांनी जागा दिली त्यांना इथे राहायला या. आणि त्यांनी त्यांना पडीक म्हणून असलेली 3 एकर जागा दिली आणि तिथे अमाप पीक येत असे त्या जागेमध्ये. तर पण इथे समर्थ काय म्हणतायत, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा, आणि आपण पण त्यांना तेच नावं ठेवतो. ते कसं आहे माहिती आहे का, समर्थ म्हणतात राज्य नेले म्लेंची क्षेत्री. म्लेंचे म्हणजे मुसलमान लोकांनी राज्यकारण करून केलं. गुरुत्व नेले कुपात्री, कारण ते असे जे राज्य झाले त्यांचे तुम्ही शिष्यत्व पत्करलं. आपण अरत्री ना परित्री, काहीच नाही. ब्राह्मणास ग्रामणीने बुडवले. ग्रामणी म्हणजे चीप आचार विचार, अगदी सवंग आचार विचार. त्याचं असं आहे, आपण पण नाव ठेवतो ब्राह्मणाला, त्यांना मी सांगितलं ना पौरोहित्य किंवा करणाऱ्यांना. त्याचे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो कसं आहे ते. खूप वर्ष झाली तर मी ज्यांच्या एक सत्संग ऐकायला जायचो, तर तिथे एक जण श्रीमंत गृहस्थ यायचे. त्यावेळेस आता ही किती मी 78-79 सालची आठवण असेल ही. तर तिथे त्यांनी त्यावेळेस त्यांच्या मुलीचं लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये केलं. त्यावेळेस काय सन अँड सँड काय तर नाव होतं, माहिती नाही आम्हाला, फक्त ऐकून होतं 5 स्टार हॉटेल म्हणजे काय ते माहीत नव्हतं, पण त्यांनी ते केलं. त्यावेळेस ते फारच नवीनच होतं. मग ते बोलवायला आले होते गुरुजींना की आज तुम्ही, ते गुरु म्हणले मी येत नाही, तुम्ही नंतर या घरी, आशीर्वाद देईन मी मी नाही येत तिथे. आणि मग ते आले ते बुधवारी सत्संगामध्ये, कधी यायचेच आमच्या. तर त्यांनी विचारलं कसं झाला, जे चिडून आले होते. हे म्हणले मी भटजींवर रागवलोय, मी काय सगळे असे फालतू असतात, पैशाच्या पाठीमागे सगळे हे असंच येते, शूद्र आचार बुडविती, ब्राह्मणाचा कळेना वृत्ती, आग पखड चालली होती. म्हणले झालं काय, तुमचं लग्न व्यवस्थित पार पडलं का? तर म्हणे ते ब्राह्मणाकडनं त्यांना म्हणे हो मुहूर्त काढायचे, दुप्पट पैसे घेतले आयत्या वेळी. म्हणले दुप्पट पैसे घेतले आयत्या वेळी, काय झालं? म्हणले त्यांच्या मुलीचं त्या काय त्यावेळेस काय करतात, ब्युटी पार्लरला जातात. तर त्यावेळेस हे शब्द नवीन होते. तर ते म्हणले ती आलीच नाही, मुहूर्त काढून आणला होता, पण ते मुहूर्ताची वेळ टळून गेली, तर ती मुलगी ते कुठून तिचं काय नट्टाफट्टा करून यायची, ती आली नाही, तो मुहूर्त टळून गेला. म्हणजे दुसरे जे मुलाकडले लोक होते ते म्हणले नाही आम्हाला मुहूर्तालाच लग्न झालं पाहिजे. मग ते घाईघाईंनी या भटजींना पुन्हा बोलवलं. ते पुजारी निघून गेले, म्हणले आता किती वेळ थांबायचं. मग ते पुन्हा फोन केल्यावर म्हणले आम्ही दुप्पट पैसे घेऊ. तर ते गुरुजी त्यांना म्हणले मग तुमचा म्हणे विश्वास कशावर आहे, त्या ब्युटी पार्लरवर आहे का पैशावर आहे का मुहूर्तावर आहे, तुमचा विश्वास कशावर आहे? हा, म्हणजे ब्राह्मणाला का उगा त्या भटजीला शिव्या देता? तो काय म्हणे तुमच्या घरी आला होता का सांगायला की मी असं करा तसं करा.
आता असं आहे म्हणले आपलं ध्येय नक्की नसतं आणि हा सगळा गोंधळ सगळीकडे चालू असतो. आपण फक्त एकमेकाला सोयीनुसार नावं ठेवतो. आता हे भागवतातली गोष्ट आहे ही, ते असू द्या. पण समर्थ इथे खेद व्यक्त करतात बघा. समर्थ काय म्हणतात, की अरे म्हणले हे आम्ही तेच ब्राह्मण आहोत. आम्हीही तेच ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन. वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. आता बघा, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे कोण होते? ब्राह्मणच होते. ब्राह्मणच होते. एकनाथ महाराजांना त्रास देणारे कोण होते? ब्राह्मणच होते. वाईट नाव कोणी कोणाला आणलं? आता असं आहे, एकदा सगळे ते मारामारीत आता कोण सुरू झाल्यावर कोण, पण समर्थ या बोलण्यामध्ये ते खेद व्यक्त करतात बघा, की त्या काळच्या प्रथेनुसार म्हणजे माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण हे दुःख वाटतं हे बोलताना मला, वडील केले. पण असं आहे, समर्थ बघा, एक ओवी फक्त अशी ही निगेटिव्ह म्हणायची इतक्या स्पष्ट वक्ते खरं समर्थ आहेत. निगेटिव्ह अशी एक ओवी आपल्या वडिलांबद्दल आहे, पण लगेच 39व्या ओवीमध्ये कसं म्हणले बघा, अतांचे ब्राह्मणी काय काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. तुम्हाला कळलं असेलच ना सगळं, तुम्हाला कळलं का नाही? पण लगेच कसे म्हणले बघा, ठीक आहे म्हणले, बरे वडिलास काय म्हणावे, ब्राह्मणांचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. म्हणले ते आता ठीक आहे, वडिलांना नावं ठेवू नये, पण म्हणले हे याच्यापासनं माझ्यावर जास्ती आपल्यावर जबाबदारी आहे, की असं होऊ नये, याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे. म्हणून आपल्या मनामध्ये या ब्रह्मज्ञानाबद्दल अधिक उत्साह जोम यावा. मी या आपल्या साधनेमध्ये मी कॉम्प्रोमाइज करू नये. ह्यासाठी या ओव्या सामर्थ्याने आपल्या दृष्टीसमोर आणून दिल्या आहेत. आणि नंतर ह्याच्यानंतर जे साधन सांगणार आहेत आपल्याला ह्याच्या पुढच्या समासात, त्याला काहीच पैसे पडत नाही. ते म्हणले ते मानस पूजा आहे, मनामध्ये बुद्धीला परिवर्तन. आणि ही जी चर्चा आज आपण केली, तर ते स्वामीजी आपल्या पुढच्या, आता बघा पुढच्या मंगळवारी आपला वर्ग होणार नाही, पण तो पुढच्या एक दिवस आधी सोमवारी रात्री किंवा भारतामध्ये मंगळवारी पहाटे 6:30 वाजता होईल. एरवी आपण भारतातल्या 6:15ला भेटतो, त्याऐवजी 6:30ला भेटू. इथल्या अमेरिकेमध्ये 7:45च्या ऐवजी 8 PM ला भेटू मंडेला, कारण ट्यूजडे इज अ ख्रिसमस इव्ह. तर कोणाकडे पाहुणे असतात, तुम्हाला काय असेल ते. आणि जे स्वामीजी आहेत ना, ते अत्यंत विद्वान, बुद्धिमान आणि यंग वयात आहेत स्वामीजी. आणि तुमच्यापैकी अनेकांनी मला नंतर सांगितलं आहे, ह्याच्या आधी गेल्या 1.5-2 वर्षातल्या कॉमेंट सांगतो, की आपला वर्ग झाल्यानंतर म्हणजे जी चर्चा होते ती आम्हाला आणखी खूप आवडते, असं काही जणांनी सांगितलं. तर तशी चर्चा करण्याची संधी आपल्याला स्वामीजींबरोबर आहे. म्हणून तुम्ही तुमच्या शंका, तुमचे हे आपल्याला पर्सनलाइज उत्तर मिळेल ह्या उद्देशाने. तुमच्यापैकी काहींनी विचारलंय की हा सत्संग आपला इंग्रजीतनं होणार आहे, इंग्रजी हिंदी, तर आम्ही बाहेरच्या गेस्टना बोलावू का? तर असं आहे, तुम्ही ठरवा, तुम्ही तारतम्य बाळगून तुम्ही बोला. कारण असं आहे, आपलं असं एक ग्रुप झालेला आहे 3-4 वर्षाचा, तर त्याचा एक टेम्पो असतो, त्याच्यात जे ज्यांना यायला आवडेल सगळं का फ्रीच आहे आपलं, तसं प्रश्न नाही. पण त्याचं तारतम्य असेल ज्यांना, त्यांना बोलवा ना, आपलं काय, मला हे नाही, येऊ दे. पण स्वामीजींनी सांगितलंय की तुमचे प्रश्न लेखी पाठवलेत तर चांगलं होईल. तर आलेत माझ्याकडे प्रश्न, पण तुम्हाला एक असं म्हणतात ना काहीतरी, काय मनी बॅक गॅरंटी, तसं मी तुम्हाला मनी बॅक गॅरंटी देतो, की या स्वामीजींबरोबर चर्चा करून आपल्याला फार फायदा होणार आहे. फार त्यांचं म्हणजे लेझर सर्जरीसारखं ते आपल्या मनातल्या शंका सगळं दूर करणार आहे.
आपल्याला कष्ट न होता. इतका सुंदर सत्संग पुढच्या सोमवारी रात्री 8 ते 9, 23 डिसेंबरला इथे, 24 डिसेंबरला पहाटे 6:30 वाजता भारतात होईल. आता असं आहे, मी इथे थांबतो. आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. मग आपण अगदी प्रार्थना म्हणू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.